हाय गाईज. तर बघा, मी आज सकाळ सकाळ ब्लॉग बनवायला घेतला त्याचं कारण पण महत्त्वाचं आहे. तर बघा, मी आज पटपट काम आवरलं. सकाळच्या 9 वाजलेले आहेत, 8:30-9 वाजलेले आहेत. किचन तर बघा सगळं आवरले. कुकर लावलेला आहे, झालेला आहे कुकर. 3-4 शिट्ट्या झालेल्या आहेत. वरण भात लावलेले आणि भेंडी चपाती मस्त अशी केलेली. तर तुम्ही म्हणसाल महत्त्वाचं बोल, कारण का तर स्पेशल पाहुणे येणार आहेत कोणतरी, त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवलेला आहे आणि आम्ही व्हिडिओ पण बनवणार आहे छान. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. कोण पाहुणे येणार आहे तुम्हाला मी दाखवणारच आहे, तर तुम्ही हाच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर चला, मी फरशी पुसायला लागले आता. मला पटपट कामावरून घ्यायचं आहे. कामावरलं म्हणजे व्हिडिओ बनवायला रिकामा. तर चला, घेते मी कामावरून. आल्यात पाहुणे, त्यांना रस्ताच यायचा कळाना, मग आता मी चालले. मी तर बऱ्याच वेळ सांगितलं पण त्यांना काही कळाना रस्ता यायचं. तर मी चालले आता खाली. शकत आहे आणि त्याला रस्ता सापडत नव्हता बरोबर. तर बघा, ह्याला रस्ता सापडत नव्हता आणि कोण पाहुणे येणार होते, तर ही पाहुणे येणार होते. आम्हाला व्हिडिओ बनवायचे छान छान. हे दोघं येणार होते, ह्यांना रस्ता सापडा ना. मग मी गेले खाली, स्वयंपाक करत होते. स्वयंपाक करता करता खाली गेले, मी घेऊन आले, स्वयंपाक केला. आता जेवाय बसायचे. चला. हॅलो फ्रेंड, आम्ही ताईंच्या घरी पोचलेलो आहे आणि खरंच अक्षरशः आम्हाला रस्ता सापडत नव्हता, कसा तरी सापडला. ताईंनी खूप छान प्रकारे अशी जेवणाची तयारी केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. दीदी ती तर झाला स्वयंपाक माझा, उरकलं पटपट पटपट. आता जेवायला वाढते. ह्यांना विशाखाताई ब्लॉग काढतात. चपात्या बनवल्यात, वरण भात बनवले आणि सुकी बटाट्याची भाजी आणि भेंडी. नॉनव्हेज बनवणार होते पण आता ती काय नॉनव्हेज खात नाहीत म्हणजे. मग ते बिर्याणी ही असं चालू होतं बनवायचं. तर झाला यांचा मेकअप. नागिनीचा असा मेकअप झालेला आहे यांचा. नागिनीचं हे काढलेलं आहे आणि बिंदी हे कसा वाटतोय लुक, छान कमेंट करून सांगा मला. आणि मी आपली सिंपल जाऊबाई, इकडे दाखव माझ्याकडे. जाऊबाई मी सासू आहे का जाऊ आहे यावेळेस? हा, जाऊ आहे मी. जाऊबाई कशी वाटते? मोठी जाऊ आहे ना. एक मिनिट. माझा गोल होता, मी आणलाय आपलं बनवलेलं आहे आणि आपण आता शूटसाठी त्यांचा ब्लॉग चाललेला आहे. नागिनीचा रोल करायचा आहे त्यांना. ह्या कशा वाटतात ते सांगा मला कमेंट करून, आणि त्यांच्या पण कमेंट करून सांगा व्हिडिओमध्ये. तर चला, आम्ही रील्स बनवणार आहे, छान छान व्हिडिओ बनवणार आहे छान छान. चला खाली. इथं बनवायची रील्स एखादी का तिथं बनवायची? इथं रील्स बनवायचे का तिथं? हां, पडचा सारे साड्यावर. 3 जण बसू का पण आपण? चाललो आहे आम्ही आता वस्तीवर. विशाखाताई गेल्यात पुढं गाडीवर, मला न्यायला येणार आहे ते दादा. तोपर्यंत मी पाठीमागून चालले हळूहळू, पायी चलते. व्हिडिओ शूटिंग आहे आमचं, बघा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू. मुलं उन्हातनं जायचं त्याच्यामुळे मी तोंडाला बांधलेलं आहे. काय वाटत नाही. आता हे दादा कधी येतात काय माहिती. ते गेल्यात पुढं, शंभू आणि विशाखाताई गेल्यात पुढं. मी चाललेले पाठीमागून. पण मी जेवले त्याच्यामुळे मला काही चालणं होणार, कसं तरी नरड्याला आले आणि झाले. पुलाखाली आले. आमच्या इथला पुलाखालचा रोड आहे. हे बघा, हा रोड आहे. बाजारला पण यायचा हाच रोड आहे. तर ह्या रोडला आलेले मी. बघा, मी केवढं चालून पण पुलाखाली येऊन थांबले. अजून पण दादांचा काही पत्ता नाही. अजून किती वेळ लागेल. लई ऊन आहे, उन्हातनं बाहेर येत नाही त्याच्यामुळे काय जाणवत नाही. पण असलं ऊन आहे ना खतरनाक, बेकार ऊन आहे. उन्हात थांबले तरी असं ऊन लागतं, उन्हाच्या झळाया लागतात. मग बाहेर तर किती ऊन लागतं. अजून काय दिसणार. बस स्टँड आहे आमच्या इथं उरुळी कांचनचं, म्हणजे पुलाखालचं इकडचं आहे, तळावरचं ना, म्हणजे रोडचं हायवे रोडचं ना. आपल्या बारीक बारीक गाड्या वस्त्या जातात. थोडं पुढं चलत जावं का असं मला वाटायले. तिथं थांबते.
म्हणजे आलेले दिसते. यायला लागलं माझ्या मनाने की उन्हात उभा राहतो. दादा काय येईनात अजून. लिहून येते का चालणं तर मला शक्यच नाही. एकदाच पोचलो आम्ही इथं. इथलं लोकेशन काय मला पटाना म्हणून आम्ही आता तिकडच्या ह्याला चाललेलो आहे. इथं लय भरपूर काटण बिटण आहे. पलीकडं चालू आहे. छान आहे बरं का इथं पण. आ एकचा भोंगा पण इथं बी आहे तिथं बी आहे.